रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. जो आनंद सिंधू सुखरासी सी करते त्रैलोक्य सुपासी. सर्व वेदांनी सर्व महात्म्यांनी ज्यांची आराधना केली आणि प्रतिपादन केले ते म्हणजेच रामनाम. रात्रंदिवस मनुष्याला ज्या एका रूपाचा ज्या एका नामाचा ध्यास घेऊन जगावेसे वाटते, ज्या एका चरित्राने संपूर्ण जीवन कृतार्थ व्हावे असे वाटते ते रसायन म्हणजेच रामकथा. या प्रभू श्रीरामांच्या जन्माची कारणं भगवान महादेवांनी माता पार्वतीला सांगितली. ती कोणती आहे ते पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सादर करतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. हे निर्गुण ब्रह्म सगळ्याच्या हृदयात भरून उरलेला आहे. राम ब्रह्मचिन्मय अविनाशी सर्व रहित सबूर पुरबासी. मग नाथ धरिव के नरत नाही तू, म्हणजे सगळ्यांच्या हृदयात जर तुमचा भगवान भरलेला आहे तर पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय. नाथ धरिव केही नरत नाही तू. मग समजाव म्हणजे सरळ विचारते, निराकार को फिर नराकार क्यों होना पडता है. त्याची महत्त्वाची दोन कारणं आहे पार्वते. पहिलं कारण आहे साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. समान सत्ता म्हणजे कल्पना करा, एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या पाणी प्यायची सवय, ते उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी, फुलपात्र, झोपलं झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा लातूर जिल्हा फिरत होतं, पाणी पाजा मरतो. नाना पाणी लांब आहे का, उशाकडे पाणी आहे तांब्या भरून, मग तालुकाभर का फिरतं. सत्ता भेद आहे का. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीत. अरे मग याची तहान केव्हा जाईल. ते स्वप्नातच फिरत आलं पाहिजे रामेश्वरला. तिथं स्वप्नात एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे, यानं पाणी पाजलं पाहिजे, हे गटागटा प्यालं पाहिजे. स्वप्नातली तहान स्वप्नातलं पाणी, जागृतीतली तहान उशाकडचं पाणी. तसं पार्वते माझा भगवान पारमार्थिक सत्तेमध्ये आणि रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये. मग व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक दुसरं कारण असं आहे पार्वते, ज्या वेळेला धर्माची हानी होत असते, जब होई धर्म की हानी बाळ असुर अधम अभिमानी करई अनिती जाय नाही बरणी शीदई विप्रधे नुसुर धरणी तब प्रभू तरी विविध शरीरा हरे कृपाणी सज्जन पीरा. त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. अगदी श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक आणि ही तुलसीजींची चौपाई. भाषांतर आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम युगे युगे संभवामि. तिथे जब जब होई धर्म की हानी यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदात्मानं सृजाम्यहम तब तब प्रभुतरी भविष्य. कधी कधी वराह होतो बरं का पार्वती, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम, कधी वामनसुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोलला, हे बघा 3:15 वाजले, पालाया लावू नका. मी विचारलं का तुम्हाला. बसला नरसिंह होतो, वरा होतो, परशुराम होतो, वामन भलतं सांगत बसला. मुद्द्याचं बोला ना. काय राम कशासाठी होतो. राम त्याची तर 5 कारण आहे. 5 मग सांगा ना. 5च्या वेळेची अजिबात काळजी करू नका. मग राम जन्माची 5 कारणं भगवान शंकरजी माता पार्वती यायला सांगतायत. पार्वते पहिलं कारण आहे जय विजय द्वारपाल. हे सनत कुमार महात्मे जाताना त्यांना अडवलं जय विजयाने. कहा जा रहे भगवान का दर्शन करना है, हम द्वारपाल है, इजाज़त के बिगैर नहीं जा सकते. भगवान के भक्त है, हमें इजाज़त की ज़रूरत नहीं होती. नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे. प्रभू दर्शना करता अडवता राक्षसवाल.
प्रभूला ऐकायला गेलं, प्रभू बाहेर आले. काय करून बसला आहे? त्यांना उत्शाप द्या. उत्शाप. यांनी जर भजन केलं ना प्रभू, 7 जन्मात मुक्त होतील, आणि जर विरोध केला तर 3 जन्मात. देवानेच विचारलं रामेश्वरजी, अरे काय मान्य आहे तुम्हाला? 7 जन्म भजन करून मुक्ती मिळवायची का 3 जन्म विरोध करून? यांनी एकमेकाकडे पाहून विचार केला की 7 जन्म काकडान हरिपाठ करण्यात वेळ घालवण्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथा असतो. तेच पार्वती 3 जन्म राक्षस झाले. पहिला जन्म मिळाला तो हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा मिळाला तो रावण कुंभकर्ण, आणि तिसरा वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जी जोडी आहे रावण कुंभकर्णाची, ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार एक कारण. दुसरं कारण जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. अनेक देवतांना त्रस्त करून सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू नाही. सतीत्वाला बाध आणायचं काम मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. देवतांच्या सोबत जालंधराचं युद्ध चालू असताना त्याच वेळेला स्वतः जालंधराच्या रूपात भगवान विष्णू रुंदेच्या महाली आपले पतिदेव आले. असं समजून बसायला दिलं. पूजा केली, तिलक आरती ओवाळली, तीर्थ घेतलं, पुष्पहार गळ्यात. परिणाम खरा जालंधर युद्धात मारला गेला. घायल सैनिक पळत आले. महाराणी महाराणी क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. अरे जालंधर सरकार मारे गए तो घर में बैठा कौन है? विष्णू खऱ्या स्वरूपात प्रगट. मैं विष्णू रुंदा. काय प्रभू? माझ्या पतीच्या गैरहजेरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहजेरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेनं दिलेला शाप. दुसरं कारण. तिसरं कारण सांगताना पार्वते नारदाने दिलेला शाप. नारद शाप 3:1:12. नारदाने शाप अन्ना शब्द ऐकला आणि पार्वती चकित झाल्या. नारद तो मेरे गुरु है और ज्ञानी गुरु है, और ज्ञानी गुरु भगवान को कैसा शाप दे सकते? शंकर जी बोले, भवानी दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता है. वो तो ठीक है जी, कारण कवड श्राप मुनि दीना, का अपराध रमापति की ना. ये प्रसंग मोही कहू मुरारी, मुनी मोह आश्चर्य भारी. हे मला सविस्तर सांगा, असा आग्रह पार्वती आईनं केला अण्णा. आणि मग शंकरजी म्हणाले, पार्वते त्याचं असं झालं, एकदा नारद मुनी हातामध्ये विना आणि चिपळा नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयाकडे निघाले. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयाच्या गुहेत गेले. तिथे सुंदर आश्रम बघितला, आणि आश्रमात गेल्यावर त्यांनी पहिल्या 3 गोष्टी पाहिल्या. रामेश्वरजी हे नीट ऐका. निरखी शैल सरी बिपिन विभागा. तुलसीजीची शब्द आहे. पहिल्यांदा पर्वत पाहला. सैल म्हणजे पर्वत, सरी म्हणजे नदी, बिपिन म्हणजे जंगल. निरखी शैल म्हणजे पर्वत पाहला, सरी म्हणजे नदी पाहिली, बिपिन म्हणजे जंगल. निरखी शैल सरी बिपिन विभागा, भयव रमापती पद अनुरागा. बस समाधी लागली नारदाला. त्या समाधी लागलेली पाहून मुनी गती देखी सुरेश. सुरेश डराना. सुरेश कोणाला म्हणतात? इंद्राला. सुरेश म्हणजे इंद्र का होतो? सुर अधिक ईश, मग संधी होतो सुरेश. रमेश, उमेश, सुरेश, महेश हे गुणादेश संधीत येतात. कारण अ अधिक ई याचा यडक्याचा ये होतो संधीमध्ये. म्हणून सुर र मधला अ, ईश मधली ई, अ अधिक ई त्याचा झाला य. तो रच्या डोक्यावर मात्रा रूपात आला, म्हणून संधीत सुरेश झाला. विग्रहात सुर अधिक ईश. जमलं? हां झालं. मी 2 मिनिट व्याकरणचा तास घेतला. सुर अधिक ईश. सुरेश. सुरेश म्हणजे देवाचा राजा इंद्र.
मुनी गती देखी सुरेश डराना. सुरेश डराना म्हटलं नारदाची समाधी यथासांगरित्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे. शेठजी कामदेवाला पाठवलं. खूप प्रयत्न कामदेवाने केले पण नारदाच्या पुढे काम हारला. ज्याच्यावर कृपा रामाची असते त्याच्यावर प्रभाव कामाचा पडत नाही. हारला पण 3 गोष्टी केल्या. कामदेवाने नमस्कार केला, स्तुती केली आणि हार. या 3 गोष्टी खतरनाक आहे हां, लक्षात ठेवा. जीवनात यापासून सावध राहा. स्तुती, अति गोड बोलणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं, अति प्रिय बोलणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं अत्यंत धोकादायक. ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतात. तुम्हाला वाटतं आपल्याला हिंमत दिली. नाही, खांद्यावर हात तेवढ्यासाठी ठेवला की देवा लवकरात लवकर याला खांदा द्यायला मिळू दे. मधु तिष्ठन्ति जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम. त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी, बरं का नाना, राग आला तरी चालेल मनात काही न ठेवणारी माणसं अत्यंत सज्जन असतात. भगवान शंकरांनी माता पार्वतीला श्रीराम जन्माची कारणं सांगितली. ती आपण आजच्या भागात पाहिली. भेटूयात पुढच्या भागात ह्याच्याच पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार. मायेचं सर्वावर चालतं, संतावर चालत नाही. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया. संतावरच काय, संताच्या संगतीमध्ये जेवढे आहे तेवढ्यावर चालत नाही म्हणून पहिली लाईन सोडून द्यावी लागली.